आपण पाहतात महाराष्ट्राची भूमी. तर आपण आता सध्या खोऱ्या गावात आलेलो आहोत. तर आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. तर आपण ते खोऱ्या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. तर त्यांच्याशी थोडी ह्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तर सर, आपलं ह्याबद्दल काय म्हणणं आहे? नमस्कार, मी विकास पोपट चौधरी. आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026 या निवडणुकीच्या अनुषंगाने रणधुमाळी एकदम जोरात सुरू आहे. आमच्या वतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमदार राहुलदादा कुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे इलेक्शन लढत आहोत. या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिषेक आनंददादा थोरात आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौरेखा पोपट चौधरी या ठिकाणी रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांचं या परिसरामध्ये प्रचंड असं काम आहे. आमदार राहुलदादा कुल यांनी खोर आणि परिसराच्या किंवा बोरीपारधी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत भरघोस अशी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. खोरचं विचार केला तर या ठिकाणी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे या ठिकाणी शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध करून देण्याची आमदारांची या ठिकाणी ग्वाही आहे. राहुलदादा कुल यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. याचबरोबर या ठिकाणी रस्ते, या ठिकाणी येणारे उद्योगधंदे, येणारे MIDC या अनुषंगाने या परिसराचा कायापालट होणार आहे. आणि या सर्व गोष्टी विचारात घेता आमचे उमेदवार अभिषेक आनंद थोरात आणि सौरेखा पोपट चौधरी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि समाजाची आणि विकासाची दोन्ही कामे एकदम जोरामध्ये घडून आणतील याबाबत कोणतीही शंका नाही.